परमेश्वर हा सर्व स्तुती, सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरवाचा योग्य परमेश्वर आहे. हालेलुया. का? कारण की तो आपला निर्माण करता आहे. हालेलुया. पण इतकंच नव्हे, तो आपला तारण देणारा परमेश्वर, त्यानेच आपल्याला तारण दिलं. हालेलुया. तर प्रियाने यावेळेस आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. यावेळेस वर्शिप टीम पुढे येईल, ब्रदर सुधाकर आणि ब्रदर विशाल, आणि यावेळेस आपल्याला परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आपल्याला हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियानो, बायबल सांगतं त्या परमेश्वराची दया तुमच्यावर आणि माझ्यावर नव्याने झाली आहे. आमेन. आज एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे प्रियानो, की खरोखर आजपर्यंत आम्ही अनेक जण प्रियानो प्रार्थना करत होतो की चर्च चालू व्हावं. हालेलुया. आणि खरोखर देवाने ती सर्वांची प्रार्थना ऐकली आहे. आणि खरोखर त्या देवपित्याच्या द्वारे प्रियानो आज तुम्हाला आणि मला प्रियानो पुन्हा या चर्च मध्ये प्रभू येशूने घेऊन आला आहे. मला मी त्या प्रभू येशूच्या नावाला विशेष करून धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देतो त्या प्रभू येशूला, ज्याने तुमचे आणि माझे सर्व पाप त्या क्रूसावर क्षमा केले आणि त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. हालेलुया. म्हणून आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्या देवाची स्तुती करूया आणि एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. धन्यवाद येशू तुला, धन्यवाद येशू तुला. माझ्यासाठी
दुनिया में आया, लहू बहाया, बलिदान हमको दिया, हमको बचाने मुक्ति दिलाने यीशु सलीब पर मरा, हमको बचाने मुक्ति दिलाने यीशु सलीब पर मरा। आसमानों के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है, आसमानों के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है, सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे पापी भागे सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे पापी भागे उद्धार, सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे पापी भागे, सिर्फ यीशु का नाम है सारे जमीन पर, जिससे पापी भागे। यीशु तू चांगला आहे, यीशु तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, येशू तू चांगला आहे, प्रत्येक गाया, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, येशू माझ्यासाठी आला, येशू माझ्यासाठी जगला, तू खूप चांगला आहे, येशू माझ्यासाठी मेला, येशू माझ्यासाठी उठला, तू खूप चांगला आहे, येशू माझ्यासाठी आला, येशू माझ्यासाठी जगला, तू खूप चांगला आहे, येशू माझ्यासाठी मेला, येशू माझ्यासाठी उठला, तू खूप चांगला आहे, येशू तू चांगला आहे, प्रत्येकाने गाऊया, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, हो येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, माझ्या पापांची तू क्षमा केली, तू खूप चांगला आहे, मला बुद्धी दिली, मला शांती दिली, तू खूप चांगला आहे, माझ्या पापाची तू क्षमा केली, तू खूप चांगला आहे, मला बुद्धी दिली, मला शांती दिली, तू खूप चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, तू खूप चांगला आहे, मला आरोग्य दिलं, मला शक्ती दिली, तू खूप चांगला आहे, मला जीवन दिले, मला आनंद दिला, तू खूप चांगला आहे, मला आरोग्य दिले, मला शक्ती दिली, तू खूप चांगला आहे, मला जीवन दिले, मला आनंद दिला, तू खूप चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे, येशू तू चांगला आहे,
हालेलुया, बोलो येशू मसीह की. खरोखर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त एवढा चांगला आहे. देवाचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 34 मध्ये आणि वचन 8 मध्ये की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वर एवढा चांगला आहे ना प्रियानो, की तुम्ही आणि मी पाप केलं होतं, परंतु तुमच्या आणि माझ्या पापाची सर्व शिक्षा येशूने स्वतःवर घेतली. हालेलुया. येशू एवढा चांगला आहे ना प्रियानो, की तुम्ही आणि मी शापी जीवन जगत होतो, परंतु येशू ख्रिस्ताने गलतीकाराच्या पुस्तकात 3 अध्याय आणि वचन 13-14 मध्ये सांगितल्याप्रमाणे ते सर्व शाप स्वतःवर घेतले आणि आम्हाला आशीर्वादित केलं. हालेलुया. तो एवढा चांगला आहे प्रियानो, की आम्ही प्रियानो नरकामध्ये चाललो होतो, परंतु त्याच्या पुनरुत्थानामध्ये त्याने आम्हाला पुन्हा जिवंत केलं आणि त्या स्वर्गाच्या योग्य केलं प्रियानो. हालेलुया. तो एवढा चांगला आहे ना प्रियानो, तो तुम्हाला आणि मला कधीच एकटं सोडत नाही. हालेलुया. का प्रियानो? कारण की त्याचं प्रेम तुमच्या आणि माझ्यावरती सदैव आहे. हालेलुया. म्हणून तर त्याने आपल्यासाठी त्या क्रूसावर बलिदान दिलं. त्याचं प्रेम प्रियानो अगापे प्रीती त्याला म्हणतात. हालेलुया. म्हणून आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुती प्रशंसा हो. तू अवर्णित है, तू सुंदर
सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। बीमारी से, गरीबी से, शाप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी देता। बीमारी से, गरीबी से, शाप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। जिस नाम से शैतान करे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ज़माना झुके, उस नाम को हम सलाम करें। जिस नाम से शैतान करे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ज़माना झुके, उस नाम को हम सलाम करें। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है।
पाई है क्षमा मुक्ति श्रापों से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम डरेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम डरेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, 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 यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। हालेलुया। धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू येशू। तू आम्हाला प्रत्येक पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलंस, सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलंस, सर्व रोगातून, विकारातून, शापातून आणि आजारातून येशू तुझ्या रक्ताच्या द्वारे, तुझ्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला मुक्त केलंस प्रभू येशू। आमची शिक्षा तू स्वतःवर घेतलीस, आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं सर्वस्व अर्पण केलंस, आमच्यासाठी प्रभू येशू तुझ्या रक्ताचा एक एक थेंब सांडलास। आम्ही धन्यवाद, 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 धन्यवाद आणि धन्यवाद देतो। सर्व गौरव प्रभू आम्ही तुला देतो, सर्व महिमा आम्ही तुला देतो, सर्व सन्मान प्रभू येशू केवळ तुला आणि तुला देतो। हालेलुया। ओ राबा शियांदरे बेरिया, जे प्रेम तू आमच्यावर केलंस, जी दया तू आमच्यावर केलीस, जी कृपा तू आमच्यावर केलीस म्हणून धन्यवाद देतो। ओ हालेलुया, धन्यवाद।
धन्यवाद यीशु धन्यवाद 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 प्रभू येशू आम्ही कितीही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर दिले तरी प्रभू ते कमी आहे कारण आमची नरकाची शिक्षा तू भोगलीस त्या क्रूस खांबावर आमच्या सर्व वेदना प्रभू येशू तू स्वतःवर घेतल्यास आम्हाला जे सर्व दुःख सहन करायचं होतं ज्या नरकामध्ये आम्ही युगानुयुग जळणार होतो आणि दुःख सहन करणार होतो पण प्रभू येशू आमची सर्व किंमत तू भरलीस आमच्यासाठी तुझ्या रक्ताचा एक एक थेंब तू सांडलास धन्यवाद येशू Hallelujah. Thank you, Jesus. We praise you. Oh, धन्यवाद धन्यवाद येशूआ धन्यवाद ये मेरा खून है दिनों का निशान पियोगे जब इसे मिलेगा जीवन नया पियोगे जब इसे मिलेगा जीवन नया जान के सारे गुनाह छूटाता है तुझसे मुझसे कहना है जान के सारे गुनाह छूटाता है तुझसे मुझसे कहना है बहा मैं तेरी शिफा को 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 लहू जो यीशु के बदन से बहता है तुझसे मुझसे कहता है लहू जो यीशु के बदन से बहता है तुझसे मुझसे कहता है बहा मैं तेरी शिफा को बहा मैं तेरी शिफा को हालेलुया बहा मैं तेरी शिफा को बहा मैं तेरी शिफा को हर बीमारी का सुन ये लहू दाम है हर गुनाह की दवा हाँ बख्शिशे आम है हर गुनाह की दवा हाँ बख्शिशे आम है यही लहू हमको पिता से मिलाता है तुझसे मुझसे कहता है यही लहू हमको पिता से मिलाता है तुझसे मुझसे कहता
रक्तामध्येच आरोग्य तू दिलंस. केवळ तुझ्या रक्तावर आम्ही नीतिमान आहोत. केवळ तुझ्या रक्तामध्ये आम्ही निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र आहोत. प्रभू येशू, केवळ तुझ्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. आम्हाला सर्व अंधकाराच्या सत्तेमधून तू बाहेर काढ, सर्व शापातून तू मुक्त केली. ओ धन्यवाद, हालेलुया, धन्यवाद. तेरे प्यार का हो गया असर, चल रहा हूँ मैं तेरी राहों पर. तेरे प्यार का हो गया असर, चल रहा हूँ मैं तेरी राहों पर. तेरे प्यार पे हो गया फिदा, दुनिया से तो मैं हो गया जुदा. तेरे प्यार पे हो गया फिदा, दुनिया से तो मैं हो गया जुदा. मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा, यीशुआ, 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 यीशुआ. सोचता मैं था जाऊं मैं कहाँ, हाँ मेरे पास आ तूने ये कहा. सोचता मैं था जाऊं मैं कहाँ, हाँ मेरे पास आ तूने ये कहा. मुझसे तूने ये वादा है किया, चाहे कुछ भी हो मैं साथ हूँ सदा. मुझसे तूने ये वादा है किया, चाहे कुछ भी हो मैं साथ हूँ सदा. मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा, यीशुआ, 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 Hallelujah, धन्यवाद.
you, Yes, Jesus. thank you, Lord. Oh, Rabba Baba Riandere Beriandoro Sukurianda Rabba Rabba Karaba Riandere Beriandere Beriandoro Siberianda Rabba. Hallelujah. Hallelujah. Thank you, Holy Spirit. We praise you. Hallelujah. 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 Thank you. यीशु तू इतना महान कोई नहीं तेरे समान यीशु तू इतना महान कोई नहीं तेरे समान स्वर्ग में विराजमान नृत्य गाए तेरे
धन्यवाद 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 पित्या मित्रांना गौरव महिमा आदर आणि सन्मान राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू पिता आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस या जागेमध्ये हजर आहेस धन्यवाद पित्याची पूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घेतलीस धन्यवाद याच पित्याचे वचन आम्ही वाचणार आहोत प्रभूचे मनन करणार आहोत तुझ्या पवित्र आत्म्याने आज ते प्रगट करणार आहेस आम्ही तुला धन्यवाद ओ राबा खा राबा ही पूर्ण वेळ पित्या आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित केवळ तुझं गौरव तुझी महिमा पित्या या जागेमध्ये दिलीस आम्ही धन्यवाद येशूच्या नावामध्ये आमेन हालेलुया हालेलुया खरोखर प्रिया हालेलुया परमेश्वराने आज दिवस आणलाय जवळजवळ मला असं वाटतं की आता ऑलमोस्ट 6 months 6 महिने झाले असतील आणि आपल्याला चर्च साठी परवानगी नव्हती पण खरोखर प्रभूने कार्य केलेले आहे हालेलुया आणि खरोखर पुन्हा एकदा आता आपण सर्व आपल्या सभा आपण घेऊ शकतो कारण की सरकारने आता परवानगी दिलेली आहे की खरोखर आपण सर्वजण चर्चमध्ये पुन्हा एकदा येऊन त्याची आपण आराधना करावी आपण जोरात टाळ्या वाजवून हालेलुया पियानो खरोखर आपला देव हा खूप खूप महान आहे खूप अद्भुत आहे आणि खरोखर पियानो त्याची जी कृपा आहे त्याची जी दया आपल्यावर रोज आणि रोज आणि रोज आणि रोज नवीन आणि नवीन होते हालेलुया 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 तर खरोखर प्रियांनो त्याने पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेले आहे की त्याने खरोखर आपल्याला इथे एकत्र केलं हालेलुया त्याची आराधना करण्यासाठी त्याचं वचन ऐकण्यासाठी तुम्हाला माहिती बायबल सांगते त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे काय आहे पूर्ण आनंद आहे कुठं त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आमेन हालेलुया आणि म्हणून प्रियानो आपल्याला त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं हे खूप गरजेचं आहे त्याच्या उपस्थितीमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे हालेलुया हालेलुया याच प्रियानो आपण आजच्या वचनामध्ये जाऊया आणि खरोखर आजचं जे वचन आहे हे खूप महत्वाचं आहे मी असं बोलत आणि मी 2-3 दिवसा अगोदर असंच देवाचं वचन वाचत होतो आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाविषयी वाचत होतो की तुम्हाला माहितीये या जगामध्ये जे सर्व दुःख आहे जे सर्व संकट आहे जे सर्व समस्या आहेत जे सर्व प्रॉब्लेम आहेत ते काय आहेत कारण बायबल सांगतं या जगातील प्रत्येक माणसाने काय केलेले पाप केलेले आणि पापाचं वेतन मरण आजार गरिबी शाप दुःख कष्ट समस्या संकट सर्व वाईट गोष्टींचं कारण काय देवाचं न ऐकणं आपल्या मनाप्रमाणे करणं आपल्या इच्छेप्रमाणे करणं ज्यावेळेस एक माणूस आपल्या मनाप्रमाणे वागतो आपल्या इच्छेप्रमाणे करतो आहे की नाही परिणाम काय होतो शाप दुःख मरण आजार सर्व समस्या सर्व संकट हालेलुया पण विचार करा की आपल्या सर्वांसाठी प्रियानो आपण सर्वांनी जरी पाप केला आपण सर्व जरी ना तर देवाच्या विरुद्ध आपण वागलो आपण त्या देवाच्या शत्रू सारखं वागत होतो पण तरी पण तो प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली जो आपला देव आहे जो आपला पिता आहे त्याने आपल्यासाठी स्वर्ग सोडलं आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य बनला हालेलुया हालेलुया तो मनुष्य बनला आणि प्रियानो इतकंच नव्हे मनुष्य बनण्याच्या मागे उद्देश काय होता एकच उद्देश होता की आपल्याला सर्व संकटातून दुःखातून मरणातून नरकातून मुक्त करावं हालेलुया बायबल सांगतं ना लोकांस पत्र 2 अध्याय तिथं असं म्हटलं ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासारखा माणूस झाला रक्तमासाचा झाला
हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्य करावे. हालेलुया. येशूने सैतानाला शून्य करण्यासाठी तो काय बनला? माणूस बनला. पण फक्त माणूस बनून प्रियांनो कार्य पूर्ण झालं नाही. त्या येशूला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर आपला प्राण द्यावा लागला. हालेलुया. आणि खरोखर ज्यावेळेस मी या सर्व गोष्टींविषयी विचार करत होतो ना, तर परमेश्वराने माझ्या समोर एक ना हे जगाची सिस्टीम कशी आहे आणि देवाचं वागणं कसं, हे किती जमीन आसमानचं फरक आहे ना. हालेलुया. हे दाखवलं. तुम्हाला माहितीये, जर कोण राजा आहे, जर कोण राजा आहे, आता येशू ख्रिस्त हा राजा आहे, फक्त आपल्या देशाचा नाही, सर्व जगाचा राजा आहे. या जगामध्ये राजा असतात ना, देशाचे राजे, शहराचे राजे, पण येशू ख्रिस्त पूर्ण विश्वाचा राजा आहे. त्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं. हालेलुया. का? कारण त्याने निर्माण केलं, त्याने बनवलं. हालेलुया. आणि तो या संपूर्ण जगाचा मालक आहे. हालेलुया. त्याने आपल्याला बनवलं, माणसाला. विचार करा, बायबल सांगतं की माणूस त्या देवासमोर धुळीच्या एका कणासारखा आहे, पाण्याच्या एका थेंबासारखा आहे. कसा आहे माणूस? धुळीच्या कणासारखा, पाण्याच्या थेंबासारखा. पण विचार करा, तरी पण तो देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रियांनो माणूस बनला आणि आपल्या सर्वांसाठी प्रियांनो त्याने काय केलं ना, माणूस बनून ते अद्भुत बलिदान केलं. हालेलुया. आता जगामध्ये जर आपण बघितलं ना, तुम्हाला माहितीये, तुम्हाला एक खेळ असतो, त्याला बोलतात ना चेस, शतरंज, किंवा मराठीमध्ये काय बोलतात बरं त्याला? बुद्धिबळ बोलतात नाही का, शतरंज. तर तुम्हाला माहितीये, हा खेळ असतो दोन टीम मध्ये, दोन राजांमध्ये. कोणामध्ये असतो हा खेळ? दोन राजांमध्ये हा खेळ असतो, नाही की नाही? आणि या खेळाचा जो उद्देश असतो काय, की एका राजाने दुसऱ्या राजाला मारायचं. काय करायचंय? जो राजा अपोजिट पार्टीला मारल तो जिंकला. काय? जो राजा अपोजिट पार्टीला मारल तो जिंकला. असा हा खेळ आहे. आणि जगामध्ये पण हाच खेळ असतो नाही का, मारामारीचा. हा ह्याला मार, तो त्याला मार, हा त्याचे पाय ओढ, तो त्याचे पाय ओढ, हा ह्याला फसव, तो त्याला फसव ना, डोक्यावर पाय घेऊन वर जायचं, दुसऱ्यांना मारून टाकायचं, आहे की नाही? आणि आपले खिशे भरायचे, आपल्या मनाप्रमाणे करायचं. असं या जगाचं रीत आहे. कारण ह्या जगाला तुम्हाला माहिती आहे, जगाचा जो आत्मा आहे हा सैतानाचा आत्मा आहे. आणि सैतान आपण पाहतो ना स्वार्थ, आहे की नाही? तर तुम्हाला माहितीये, आता हा जो बुद्धिबळाचा खेळ असतो ना, त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, की जे राजा असतात ना, एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करतात, पण ते स्वतःने लढाई करत. काय? ते स्वतः लढाई करत नाहीत. त्यांच्याकडे शिपाई असतात, घोडे असतात, है की नाही, वेगवेगळे हत्ती असतात. आणि मग ते सर्व काय करतात ना, दुसऱ्या राजावर अटॅक करतात. जे शिपाई असतात, घोडे ना, जे सर्व त्याचे राजाच्या खालचे जे, पण राजा त्याच्या जागेवरून हालत नाही. राजा सर्वात मागे असतो. राजा कधीच पुढे जात नाही, है की नाही? तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस सर्व मरतात मग तो कुठं बाहेर येतो, है ना? आणि या जगामध्ये पण तसं आहे. तुम्ही जर बघितलं, प्राईम मिनिस्टर, आपले पंतप्रधान, त्यांच्या इर्द गिर्द लाखो सैनिक असतात, है की नाही? ते कधीच तुम्हाला माहितीये का असे खुल्लम खुल्ला येऊ शकत नाही. आता आहे सिक्युरिटीचं कारण पण आहे ना, की खरोखर त्यांच्या जीवाला धोका आहे. पण खरोखर जो विश्वाचा राजा, जो प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया, बायबल सांगतं की तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य बनला आणि एकदम साधारणपणे तो सगळीकडे फिरला. पण जी अद्भुत गोष्ट देवाचा आत्मा मला दाखवत होता ना, की ह्या जगाच्या खेळामध्ये कसं असतं ना, शिपाई लढतात, मंत्री लढतात, आहे की नाही? आणि राजा तसंच बसून असतो.
पण खरोखर आपला जो राजा आहे हा एकदम वेगळा आहे. त्याने शिपायांना मागं ठेवलं, मंत्र्यांना मागं ठेवलं आणि तोच गेला आणि लढाई केली. हालेलुया. पहिले शिपाई मरतात, हत्ती मरतात ना, उंट मरतात, घोडे मरतात, वजीर मरतात. पण प्रियांनो, इथे आपण पाहतो एकदम उलटे. काय? जो राजा आहे तोच पहिला लढाई करायला. हालेलुया. आणि त्या राजाने प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, हालेलुया, विचार करा की जे दुसरे राजे असतात ते काय करतात? शिपायांचा उपयोग करतात, त्याच्या खालच्या सर्व लोकांचा उपयोग करतात स्वतःचा बचाव करण्यासाठी. कशासाठी? स्वतःचा बचाव करण्यासाठी, की त्यांनी मरू नये. पण इथं हा जो राजा आहे त्यांनी काय केलं? आपण मरू नये म्हणून तोच सर्वात पुढे गेला. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो किती अद्भुत आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून तर हा राजा किती अद्भुत आहे की तो लपला नाही, तो सर्वात पुढे गेला आणि त्या क्रूस खांबावर ना जो शत्रू आपल्या बरोबर लढत होता, आपल्या न्याय करणार होता. आणि तुम्हाला माहितीये पापामुळे सैतानाला आपल्याला हात लावण्याचा अधिकार आहे. जो प्रत्येक पापी माणूस जो आहे त्याला हात लावण्याचा अधिकार आहे. कारण तुम्ही जर बायबलमध्ये उत्पत्तीमध्ये जर बघितलं, सैतानाला काय अधिकार मिळाला? की बायबल सांगतं सैतान माती खाऊ शकतो. काय खाऊ शकतो ना? तू आयुष्यभर पोटावर चालशील आणि माती खाशील. तो साप आहे ना, साप म्हणजे सैतान. आणि माती म्हणजे तुम्हाला माहितीये देवाने माणसाला मातीपासून बनवलं. ज्यावेळेस एक माणूस दैविक जीवन जगतो, केवळ ना आपल्या, अनेक लोक बोलतात मी कशासाठी जगते? पोटासाठी जगते. कशासाठी जगते? पोटासाठी जगते, पैशासाठी जगते, नवऱ्यासाठी जगते, बायकोसाठी जगते, मुलांसाठी जगते, ह्याच्यासाठी जगते, जगासाठी जगते. सैतान तुमच्या डोक्यावर बसणार. कारण सैतानाला माती खाण्याचा अधिकार आहे. ज्यावेळेस आपण पापामध्ये आपले जीवन जगतो, ज्यावेळेस आपण काय करतो? पापामध्ये आपलं जीवन जगतो. ज्यावेळेस तुम्हाला माहिती नाही पापाचं वेतन काय? मरण आहे की नाही? आणि मग आपण पाहतो ना तो सैतान आपल्यावर हल्ले करायला लागतो. त्या पापामुळेच मी जसं तुम्हाला सांगितलं, माणसाच्या जीवनामध्ये मरण आलं, आजार आले, गरिबी आली, शाप आले, सर्व प्रकारचे दुःख माणसाच्या जीवनामध्ये पाप केल्यामुळं आले आहेत. हालेलुया. पण विचार करा की तो आपला राजा, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, त्याने स्वर्ग सोडलं. हालेलुया. तो मनुष्य बनला आणि आपल्या सर्वांसाठी त्याने प्रायश्चित्त केलं, आपलं बलिदान केलं. आपण एक वचन वाचूया. आपण जर पहिले योहान याचा 4था अध्याय, योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय, आणि यावेळेस त्यांना आपण एक वचन वाचूया. आपण 9 आणि 10 वचन वाचूया. देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. हालेलुया. इथं प्रियानो बायबल सांगतं देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले, यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. आपण सर्वजण बोलूया, त्याच्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली.
हालेलुया. हालेलुया. तर विचार करा की त्या देवाने आपल्यावर किती महान प्रीती केली. हालेलुया. हालेलुया. की इथं बायबल सांगतं प्रियांनो, आपल्याला जीवन मिळावं म्हणून तो येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर मरण पावला. त्याने त्याचं सर्वस्व तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलं. बायबल सांगते ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्याकरिता काय करण्यात आलं? पाप असं करण्यात आलं, यासाठी की त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण नीतिमान बनावं. आपण काय बनावं? नीतिमान बनावं. हालेलुया. हालेलुया. आता खरोखर बायबल इथे सांगतं ना, प्रीती म्हणावी तर हीच, कारण आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली. हालेलुया. हालेलुया. की खरोखर आपण देवावर प्रीती केली नाही, पण त्या देवानेच आपल्यावर प्रीती केली. हालेलुया. विचार करा, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये नेहमी येतं की ज्यावेळेस देवाने माणसाला बनवलं, देव हा आपला पिता आहे, देव हा आपला पिता आहे, पण तो देव कोण आहे? प्रीती आहे. देव कोण आहे? प्रीती आहे. आणि ज्यावेळेस एक व्यक्तीमध्ये प्रीती कशी असते माहितीये का? प्रीती नेहमी काहीतरी देतं. ज्याच्यामध्ये प्रीती असते ना, तो देणारा असतो. हालेलुया. आता त्या देव हा प्रीती आहे, म्हणून त्याने काय केलं? त्याची प्रीती वाटण्यासाठी त्याने मानव जातीला निर्माण केलं. त्याने आपल्याला का निर्माण केलं? की त्याची प्रीती त्याने काय करावी? वाटावी. आपण त्या देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. है ना? उद्देश काय होता? की त्या देवाने त्याच्या प्रीतीचा वर्षाव तुमच्यावर आणि माझ्यावर करावा. आणि म्हणून त्या देवाने तुम्हाला आणि मला बनवलं. आमेन. पण विचार करा, माणसाने काय केलं? आता देव, विचार करा, एक महत्वाचं ना, आपण एक वचन वाचूया. आपण जर प्रेषितांची कृत्य याचा 17 अध्याय, प्रेषितांची कृत्य याचा 17 अध्याय, आणि यावेळेस आपण 24 पासून सुरुवात करूया आणि आपण 26 पर्यंत वचन वाचूया. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही, आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांची पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत. हालेलुया. प्रियानो, बायबल सांगतं इथं, ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू म्हणजे मालक. काय तो? मालक. या जगाचा मालक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. अनेक जण बोलतात ना, ही माझी जमीन आहे, हे माझं घर आहे. हालेलुया. एक महत्वाची गोष्ट ना, ती जमीन तुम्ही बनवली का? जी जमीन आहे ती तुम्ही बनवली. तुम्ही बनवली जमीन. तुम्हाला माहिती आहे, माणूस घमंड करतो, ही माझी जमीन आहे, हे माझं बंगला आहे, हे माझं घर आहे. प्रियांनो, देवाने फक्त ती तुम्हाला उपयोग करायला थोड्या दिवसासाठी दिलेली. बायबल मध्ये म्हटलं की माणूस काय करतो? त्याच्या जमिनीला आपलं नाव देतो, पण त्यांच्या कब्रास त्यांची निवासस्थाने. शेवटी किती भेटणार आहे? जरी 100 एकर जमीन आहे, पण 6x4 खड्डा तोच भेटणार आहे, बाकी काहीच नाही भेटणार आहे. आणि तो खड्डा पण भेटायला मुश्किल झाली, कारण लोकसंख्या खूप झालेली. एकाच खड्ड्यामध्ये आता 3-4 लोकांना पुरतात. तर विचार करा, अशी परिस्थिती. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, जो जगामध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट. त्या अलेक्झांडर द ग्रेटनी पूर्ण
पूर्ण जगाला जिंकलं. तो 30 वर्षाचा होता. त्यावेळेस त्यांनी जगामध्ये जितके सर्व देश होते सर्वांबरोबर लढाई केली आणि सर्वांना हरवलं. ज्यावेळेस त्याने सर्वांना हरवलं तो रडायला लागला, कारण अलेक्झांडर द ग्रेटला लढाई करायला खूप आवडायचं. तो बोला आता लढाई करायला कोणच उरलं नाही, मी सर्वांना हरवून टाकलं. हालेलुया. तर अशा रीतीने हा जो अलेक्झांडर द ग्रेट त्याने संपूर्ण जगाला कमवलं. पूर्ण जगाचा म्हणजे तो खऱ्या रीतीने पाहायला गेलं त्याने पूर्ण जगावर राज्य केलं. हालेलुया. हालेलुया. पण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस हा अलेक्झांडर द ग्रेट मेला ना, मरण्या अगोदर तो खूप तरुणपणातच मेला. या अलेक्झांडर द ग्रेटने त्याने काय सांगितलं माहितीये, त्याचे जे सेनापती त्यांना असं सांगितलं, माझा मृत्यू खूप लवकर होणार आहे ना, तर तुम्ही काय करा, मला ज्यावेळेस पुरणार ना तर पूर्ण पुरू नका, माझे दोन्ही हात वर ठेवा आणि शरीर पुरून टाका. त्याचे सेनापती एकदम ना आश्चर्यचकित झाले. असं कसं म्हणता महाराज तुम्ही? आम्ही तुमच्यासाठी सोन्याची पिठी करू, त्याला हिरे लावू, असं करू तसं. ते बोलले नाही 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 नाही, असं काहीच करू नका, मला फक्त पुरा आणि माझे दोन्ही हात वर ठेवा. त्यांना समजलं नाही. ते सेनापती बोलायला लागले, अलेक्झांडर असं काय झालं, तू काय वेड्यासारखं बोलत आहेस? अलेक्झांडर बोलला ना, खरोखर असं करा, कारण तुम्हाला माहितीये माझी अशी इच्छा आहे संपूर्ण जगाला हे दाखवावं की मी अलेक्झांडर द ग्रेट या संपूर्ण जगाला जिंकलं. पण आता मी मरत आहे, मी ज्यावेळेस मेलो मी एक फुटी कवडी माझ्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. सर्व जे कमवलं ते इथंच राहिलं, मी माझ्या बरोबर काहीच घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने आपल्याला सर्व काय उपयोग करायला दिले. हालेलुया. त्या गोष्टी माझ्याच मालकीच्या आहेत, त्या माझ्याच आहेत असं नाही. सर्व काय देवाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आपल्याकडे जे सर्व आहे हे देवाचं आहे. तुमचं शरीर पण तुमचं नाहीये, तुम्हाला माहितीये का? तुम्ही बनवलं का तुम्ही? हालेलुया. आपले शरीर पण आपलं नाहीये, सर्व देवाचं आहे. हालेलुया. आपल्याला त्या देवाने बनवलं. पण आता महत्वाची गोष्ट ना, की त्या देवाने आपल्याला का बनवलं हे खूप महत्वाचं नाही. तर बायबल सांगतं की जसं आपण आता प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचलं, त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण केली आणि त्यांचे नेमलेले समय त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत. तर विचार करा, तर देवाने आपल्या काय केलेल्या आहेत? नेमलेले समय व आपल्या वस्तीच्या सीमा पण त्याने काय केलेल्या आहेत? ठरवलेल्या आहेत. हालेलुया. तर विचार करा, तो देव आपल्याला जीवन, प्राण, श्वास, पाणी, अन्न सर्व काय पुरवतो. पण इतकंच नाही, तर बायबल सांगतं की तो प्रियांनो आपल्याला समय देते. हा वेळ 2021 आपण जिवंत आहोत का? कारण त्या देवाने आपल्याला श्वास ठेवले. आमेन. आणि त्याने आपल्या वस्तीच्या सीमा ठरवलेल्या आहेत. आमेन. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, की त्या देवाने आपल्याला ह्या सर्व गोष्टी दिल्या, पण त्या मागचा उद्देश काय? देवाने आपल्याला सर्व दिलं, या जगामध्ये ठेवलं. का ठेवलं? आपल्या जगण्याचा उद्देश काय? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश आहे. तुम्ही खुर्च्यांवर बसलाय, बरोबर? खुर्ची कशासाठी आहे? बसण्यासाठीच आहे. तुम्ही नाही बोलू शकत मी टोपी सारखं घालतो. तुम्ही बोलू शकता का? नाही, ही खुर्ची मी टोपी सारखीच घालतो माझ्या डोक्यावर ठेवून. नाही, टोपी वेगळी असते नाही का, छोटी असते डोक्यावर. प्रत्येक गोष्ट बनवण्याच्या माग काहीतरी काय उद्देश आहे. तुम्हाला जर पाणी प्यायचंय, हालेलुया, तर तुम्ही कशाने पाणी पिता? ग्लासने पाणी पितो, आहे की नाही? हालेलुया. आपण विचार करा, ना, कोणत्या चमच्याने आपण पाणी नाही पीत बसणार, आपल्याला खूप वेळ जाईल. चमच्याने पाणी पीत बसलो
की जी गोष्ट विचार करा की 5 सेकंड मध्ये होती, आपला अर्धा घंटा जाईल चमच्याने पाणी घेत बसलो आहे की नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला बनवण्यामागचा जो उद्देश जर आपल्याला समजला नाही, तुमचं जीवन व्यर्थ जाईल. तुमचं जीवन काय होईल? व्यर्थ जाईल आणि तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकणार नाही. हालेलुया. ते खूप महत्वाची गोष्ट प्रियानो. जी प्रत्येक गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट बनवण्याच्या मागे काहीतरी काय असतो? उद्देश. हालेलुया. ऐके नाही, प्रत्येक तुमच्या घरामध्ये वेगवेगळे भांडे असतील है ना. प्रत्येक तुम्ही असं नाही बोलू शकत चला आज ग्लास मध्येच बिर्याणी बनवू शकता का? ग्लास मध्ये बिर्याणी काय होईल? ग्लास मध्ये बिर्याणी जर बनवली तर बिर्याणी बनणारच नाही. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल माझ्या एकट्या पुरतीची झाली बस झाली, नाही, पण नाही होणार. एक माणसासाठी पण नाही होणार. बिर्याणी बनवण्यासाठी काय वेगळं भांडे, तुम्हाला एक ना पातेलं यूज करावं लागेल, त्याच्यामध्येच तुम्ही बिर्याणी बनवू शकता, हे की नाही. तुम्ही ग्लास मध्ये बिर्याणी नाही बनवू शकत. तर तुम्हाला माहिती प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी उद्देश आहे. खुर्चीचा उद्देश बसण्यासाठी, डोक्यावर ठेवण्यासाठी नाही, हे की नाही. हालेलुया. ग्लासचा उद्देश पाणी पिण्यासाठी. हालेलुया. चमचाचा उद्देश जेवण खाण्यासाठी है ना. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी उद्देश आहे. मग आपल्याला बनवण्याचा उद्देश काय? आपण आता बघितलं ना, देवाने माणसाला बनवलं. कशासाठी बनवलं? कारण देवाचं आपल्यावर प्रेम आहे. हालेलुया. देवाने आपल्याला त्याचं लेकरं म्हणून बनवलेलं आहे. ते देवाची इच्छा आहे की आपल्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करावा. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून देवाने आपल्याला बनवलं. आमेन. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट तिचा जो उद्देश आहे त्याच्या उलट जर आपण तिचा उपयोग केला तर ती खराब होऊन जाईल. जर तुम्ही ग्लास मध्ये बिर्याणी बनवली तर तो ग्लास खराब होऊन जाईल, तुम्हाला नंतर यूज पण करता नाही येणार, है की नाही. हालेलुया. है की नाही. जो उद्देश आहे त्याकरिता ती गोष्ट काय केली पाहिजे, तिचा उपयोग केला पाहिजे. मग माणसाचा उद्देश काय? हालेलुया. हे आज आपण बघूया. कारण जर आपल्याला आपला उद्देश समजला तरच आपण एक आशीर्वादित जीवन जगू शकतो. जर आपण आपल्याला बनवण्यामागचा देवाचा उद्देश, सर्वात महत्वाचा आणि मोठा उद्देश जर आपल्याला समजला नाही तर आपण काय करणार आहे माहितीये का? एक शापित जीवन जगणार आहे. काय जगणार आहे आपण? शापित जीवन जगणार आहे. हालेलुया. है ना. तर आपण पाहूया सर्वात महत्वाची गोष्ट, देवाने आपल्याला बनवलं. का बनवलं ना? अनेक लोक बोलतात का जगते रे भाऊ, काय पोटासाठी जगावं लागतं. काय लोक उत्तर देतात माझे मुले मुलांसाठी जगतोय मी, मला काय जगायची इच्छा नाही, है की नाही. काय लोक बोलतात मी कुणासाठी जगते, माझ्या बायकोसाठी जगते, माझ्या नवऱ्यासाठी जगते. काय लोक बोलतात मला मोठा कलेक्टर बनायचंय, मला मोठा मिनिस्टर बनायचंय, मला खूप मोठा माणूस बनायचंय, मला सर्व जग कमवायचंय, मला खूप पैसा कमवायचा आहे आणि म्हणून जगते. पण बघितलं आपण ना आपल्या अलेक्झांडरचा हाल काय झाला. तो अलेक्झांडर काय बोलला, मी सर्व कमवलं पण काय फायदा नाही कमवून, शेवटी काहीच एक गोष्ट पण मला घेऊन जाता येत नाही. हालेलुया. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्या जगण्याचा उद्देश काय हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या जगण्याचा उद्देश समजला तर तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकता. जर आपल्याला आपल्या जगण्याचा उद्देशच माहिती नाही, का जगते, पैसा कमवण्यासाठी जगते, का जगते, मला घर बांधायचं, का जगते, मला मोठी कार घ्यायची, का जगते,
मला मोठा मोबाईल घ्यायचा. आणि आज इतकं कन्फ्युजन आहे लोकांच्या मनामध्ये की का जगायचं. काही दिवसापूर्वी मी एका न्यूजपेपर मध्ये एक न्यूज वाचली. तुम्हाला माहितीये काय नाशिक मध्ये एक बाई होती, तिने स्वतःच्या पोटच्या मुलाला उशी खाली दाबून मारून टाकलं. काय केलं तिने? तिच्या मुलाला उशी खाली, म्हणजे ही खरी न्यूज आहे, जस्ट 1 महिना झाला. का मारलं? अभ्यास नव्हता करत. अभ्यासासाठी तिने तिला मारून टाकलं. म्हणजे विचार करा, जगण्याचा उद्देश काय? फक्त अभ्यास करून खूप शिकल्यानंतर काय होणार आहे? स्वर्ग भेटणार. ठीक आहे, शिकणं खूप गरजेचं आहे. मी खूप नेहमी एज्युकेशनसाठी नाही का, मी नेहमी उत्तेजन देत असतो. शिका, 10वी 12वी पोस्ट डॉक्टर बना, इंजिनियर बना. मी स्वतः इंजिनियर बनतो, पण तो उद्देश नाही आपल्या जीवनाचा. अनेक लोक PhD झालेले झाडू मारण्याचं काम करतात. आज लोक इतकं म्हणजे विचार करा ना, लोकांना त्यांच्या जगण्याचा उद्देश माहिती नाही. हालेलुया. एक मुलाने काय केलं माहिती? मी काही दिवसापूर्वी एक न्यूज वाचली. त्यांनी मोबाईल विकत घेण्यासाठी काय केलं? मोबाईल विकत घेण्यासाठी त्या मुलाने त्याची किडनी विकून टाकली. म्हणजे विचार करा ना की मोबाईल विकत घेण्यासाठी त्या मुलांनी काय केलं? किडनी. मी तुम्हाला सांगतो, आपला एक एक अवयव जो देवाने आपल्याला बनवला हा अनमोल आहे. करोडो रुपयाचा आहे, लाखो रुपयाचा आहे. हालेलुया. आणि त्याने मोबाईल घेण्यासाठी त्याची किडनी विकून टाकली. आणि ती नाशिकच्या बाईने तिच्या पोटच्या गोळ्याला उशी खाली दाबून मारून टाकलं. कशासाठी? अभ्यास नाही करत म्हणून. म्हणजे आज सैतानाने काय केलेले आहे ना, माणसाचे जे प्रायोरिटीज आहे, माणसाने कशासाठी जगावं हेच माणसाला समजत नाहीये. हालेलुया. पण प्रियांनो, म्हणून देवाने आपल्याला हे वचन दिले. देवाने आपल्याला काय दिले? हे बायबल दिलं की आपल्याला समजावं आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे. हालेलुया. आपल्याला जर आपल्या जगण्याचा उद्देश माहिती आहे तरच आपण एक आशीर्वादी जीवन जगू. पण जर आपल्याला आपल्या जगण्याचा उद्देश माहिती नाहीये तर आपण पण तसं शापी जीवन जगतो. जसं ह्या 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली ना, की मोबाईल साठी किडनी विकतोय मुलगा, आहे की नाही? आणि ती बाई, म्हणजे विचार करा ना, अशी परिस्थिती. आज असे पती पत्नी आहेत, त्यांना लेकरं नाहीये, सर्व आहे त्यांच्याकडं, त्यांना लेकरं होण्यासाठी ते काय पण करतील. पण ह्या बाईनी फक्त तो अभ्यास करत नाही म्हणून त्याचा खून करून टाकला. किती विचित्र ही गोष्ट. हालेलुया. आणि हे का होतं माहिती तुम्हाला? ज्यावेळेस आपल्याला सत्य माहिती. बायबल सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. काय करेल? सत्य तुम्हाला. हालेलुया. 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 मग जगण्याचा उद्देश काय? सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय? देवाने आपल्याला या जगामध्ये ठेवले, या पृथ्वीवर ठेवले. कशासाठी? कलेक्टर बनण्यासाठी. कशासाठी ठेवले? खूप पैसा कमवण्यासाठी. आपला उद्देश काय प्रियांनो? आपण बघूया बायबल मध्ये काय सांगितलं. आपण जर मत्तेचं पुस्तक याचा 22 अध्याय
मत्ते 22 आणि या वेळेस आपण पियानो 36 पासून ते 40 पर्यंत वचन वाचूया. 36 पासून ते 40. गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहे. हालेलुया. इथं बायबल सांगतं की येशूला काय करण्यात आलं? प्रश्न विचारण्यात आला की ह्या जगामध्ये देवाने आपल्याला ठेवले, कशासाठी ठेवले? सर्वात मोठं आणि पहिलं कारण काय आहे? माणसाने काय केलं पाहिजे? हालेलुया. आणि त्यावेळेस येशूने त्याला उत्तर दिलं. तो त्याला म्हणाला ना की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या दोन आज्ञांवर, सर्व बोले, या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहे. पुन्हा एकदा बोलूया. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं तर ह्या ज्या दोन आज्ञा जर तुम्ही पाळल्या तर देवाचे सर्व आशीर्वाद तुम्हाला भेटू शकतात. अवलंबून म्हणजे काय? जसं आपण पाहतो ना इथं हा जो पडदा आहे हा कशावर अवलंबून आहे? या बारवर अवलंबून. कशावर अवलंबून आहे? ह्या इथं पडद्याला तिथं राहण्यासाठी कशाची गरज आहे? त्या बारची गरज आहे. तो बार नाहीये, मग किती तुम्ही पडदा लावा खालीच पडणार. हालेलुया, हालेलुया. यानो तुम्हाला माहितीये काय लोक खूप प्रार्थना करतात, उपास करतात, अनेक रूढी परंपरा आणि बायबल त्यांना पाठ आहे सर्व ना. पण ही जी आज्ञा आहे जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, तेच करत नाही. काय करत आहे? खूप प्रार्थना करत आहे, खूप बायबल वाचत आहे की नाही, पण जी देवावर प्रीती करायला पाहिजे, जी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायला पाहिजे, ते करायला तयार नाही. हालेलुया. अभियानो जर खरोखर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये काय लिहिलं माहितीये? जर आपण आपल्या दिसणाऱ्या शेजाऱ्यावर जर प्रेम करू शकत नाही तर न दिसणाऱ्या देवावर कधी करणार? जो शेजारी तुम्हाला दिसत आहे जर आपण त्याच्यावर प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या देवावर आपण प्रेम करू शकतो का? हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले सर्व आशीर्वाद कशावर अवलंबून आहेत? आपलं आरोग्य या आज्ञेवर अवलंबून आहे. अनेक लोकांना आरोग्य भेटत नाही. का माहितीये का? क्षमा करायलाच तयार नाही. मनामध्ये राग आहे, कडूपणा आहे, प्रेम करायला तयार नाही. बायबल सांगतं ना की सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे जगामध्ये? इथं बायबल सांगतं ना, येशू बोला सर्वात मोठी आज्ञा ही आहे की तू आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर आपल्या शेजाऱ्यावर. पण जर आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायला तयार नाही, हालेलुया, मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी. हालेलुया. प्रत्येक काम करायला गेलं काहीतरी मध्ये आलंच. हालेलुया. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याला समजून घ्यायचंय या जगामध्ये देवाने का ठेवले. मी तुम्हाला सांगतो एक उद्देश आहे. पहिली गोष्ट, त्या देवावर प्रेम करा आणि आपल्या शेजाऱ्यावर. आपल्या जगण्याचा सर्वात महत्वाचा हेतू, सर्वात महत्वाचा उद्देश काय? आपण त्या देवावर प्रेम करावं आणि आपल्या
शेजाऱ्यावर प्रेम करा. ज्यावेळेस तुम्ही ही आज्ञा पाळता, तुम्ही काय करत आहे? तुम्ही बार लावून टाकला, आता त्याच्यावर पडदे लागू शकतात ना. मग तुमच्या जीवनामध्ये आरोग्य येईल, आशीर्वाद येईल, समृद्धी येईल ना, सर्व आशीर्वाद येईल. काय आपल्याला काय लावावं लागेल? पण पहिलं ना हा बार, ह्या दोन आज्ञांवर सर्व अवलंबून आहे. बायबल सांगते ह्या दोन आज्ञांवर काय सर्व अवलंबून आहे. जर आपण या दोन आज्ञा पाळल्या तर सर्व आकाश, सर्व स्वर्गाचे आशीर्वाद आपल्यासाठी मोकळे होऊन जातात. आमेन. पण जर आपण ही आज्ञा पाळली नाही तर आपण आपले जे जीवन आहे आपण एक शापित जीवन. हालेलुया. एक वचन आपण बघूया. आपण जर पहिले योहानाचे पहिले पत्र, आणि यावेळेस पियानो एक खूप महत्वाचं वचन आपण पाहूया. योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय, आणि यावेळेस आपण 9, 10 आणि 11 वचन वाचूया. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याचे काही अडखळ नसते. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारातच चालतो. तो कुठे चालला आहे हे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. हालेलुया. प्रियानो, बायबल सांगते मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो, जो आपल्या भावाचा काय करतो? द्वेष करीतो. बायबल सांगतो तो अजून कुठे आहे? अंधारातच आहे. तो सैतानाच्या गुलामगिरीतच आहे. आणि बायबल सांगतं आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात चालतो. प्रकाश म्हणजे कोण आहे? आणि अंधार म्हणजे कोण आहे? बायबल सांगते देव प्रकाश आहे. आणि जर आपल्याला प्रकाशात चालायचं तर बायबल काय सांगतं? कसं चाला? प्रीतीमध्ये चाला. पण जो माणूस प्रीती करत नाही तो कुठं चालत आहे? अंधारामध्ये चालत आहे. आणि बायबल सांगतं बघा, ऐका, आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात चालतो आणि त्याच्या ठाई अडखळ नसते. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. आणि ज्यावेळेस अंधारामध्ये चालतं त्यावेळेस काय येतं? अडखळण. काय येतं? मास्टर, मला आरोग्यच भेटत नाही. मास्टर, आमच्या घरामध्ये नेहमी तंगीच असते. पैसाच टिकत नाही आमच्या घरामध्ये. पैसा खूप येतो, खूप लोकांच्या तोंडून मी ऐकतो. मास्टर, खूप पैसा येतो पण बरकतच नाही. आणि मी अशा लोकांकडून ऐकलं ज्यांना लाखांमध्ये पगार आहे. लाखांमध्ये पगार आहे. लाखांमध्ये कमवतात पर मंथ. पैसा टिकतच नाही बरं. हालेलुया. काय कारण? तुम्ही करोडांमध्ये कमवा पण जर आपण प्रीतीमध्ये चालत नाही, आपण प्रीतीमध्ये चालत नाही तर आपण कुठं चालणार आहे? अंधारामध्ये. आणि अंधारामध्ये काय? अडखळण. काय? हालेलुया. आणि म्हणून पियानो इथं बायबल सांगतं ना की आपल्या जगण्याचा उद्देश आपण समजून घेऊया. सर्वात पहिला उद्देश आहे काय? तो आपला देव याच्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. सर्व तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर देवाचे सर्व आशीर्वाद अवलंबून आहे. कशावर? हालेलुया.
अनेक लोक ना त्यांना असं वाटतं आशीर्वाद कसा राहू म्हणे फास्टिंग करायला. तर तुम्ही 40 दिवस फास्टिंग करा, 100 दिवस फास्टिंग करा, पण काहीच नाही होणार आहे. कारण जर तुम्ही ही आज्ञा पाळत नाही, तुम्ही जर देवावर प्रीती करत नाही आणि तुम्ही तुमच्या बंधूवर प्रीती करत नाही, तर काय होणार आहे? तुमची फास्टिंग व्यर्थ जाणार आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रार्थना करा, पण जर तुम्ही देवाचं वचन जर पाळलं नाही, कारण हे देवाचं वचन आहे, हे वचन पाळलं तर तुमची प्रार्थना वर जाईल. फास्टिंग याच्यासाठी नाही, काही लोकांना फास्टिंग का करायची की देवाने माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे. मी 40 दिवस उपवास करत, मग देव माझी इच्छा नाही 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 नाही, तसं नाही. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण फास्टिंग करत नाही. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण फास्टिंग करत नाही. आपण फास्टिंग का करतो माहिती तुम्हाला? की देवाची इच्छा पूर्ण व्हावी. देवा तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये काय होऊ दे? पूर्ण होऊ दे. तुझे संकल्प पूर्ण हो. कारण बायबल सांगतं तुमच्या जीवनाविषयीची जी योजना देवाने तुमचा जन्म होण्या अगोदरच त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवले. हालेलुया. आपण का फास्टिंग करायची? का प्रार्थना करायची? देवा माझी इच्छा पूर्ण कर, देवा माझी इच्छा पूर्ण कर, देवा माझी इच्छा पूर्ण कर, त्याच्यासाठी नाही. हालेलुया. आपल्याला का फास्टिंग करायची आहे? की देवा तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होते. येशूने काय सांगितलं? त्यांनी शिकवलेली प्रार्थना, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे तुझ्या कुणाच्या इच्छेप्रमाणे हो? तुझ्या इच्छेप्रमाणे. तुम्ही ज्यावेळेस पण कोणती गोष्ट देवाला मागता, तर देवाच्या वचनाबरोबर काय करा? त्याची तुलना करा की मी मागत आहे देवाच्या वचनाप्रमाणे मागत आहे का? ज्यावेळेस तुम्ही मागता त्यावेळेस काय करा? देवाच्या वचनाबरोबर काय करा? तुलना, की मी देवाच्या वचनाप्रमाणे मागत आहे का? जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे मागत आहे, तुमची प्रार्थना वर स्वर्गामध्ये जाईल आणि उत्तर पण मिळेल. पण जर तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध मागत आहे, हालेलुया, तर काय होणार आहे? आपल्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. आमेन. हालेलुया. तर प्रियानो, म्हणून ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आज आपण समजून घेऊया आपल्या जगण्याचा उद्देश काय. सर्वात पहिल्यांदा देवावर प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस आपण देवावर प्रीती करतो ना, त्यावेळेसच आपण आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करू शकतो. ज्यावेळेस देव आपल्या जीवनामध्ये येतो, येशू आपल्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेसच काय होतं? आपला स्वभाव बदलतो. आमेन. पण जर आपण आपल्यामध्ये देव नाहीये, आपण जर प्रभू येशूचा स्वीकार केलेला नाहीये, तर काय होणार आहे? तुम्हाला माहितीये, आपल्याला कधीही प्रीतीमध्ये चालता येणार नाही. हालेलुया. म्हणून आपण देवावर प्रीती करतो आणि मग त्याचा परिणाम काय होतो? आपला स्वभाव बदलायला लागतो. आपण आपल्या शेजाऱ्यावर काय करायला लागतो? प्रीती करायला. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज आपल्या सर्वांना समजलं रहस्य काय? देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचं रहस्य काय आहे? समजलं आपल्याला काय रहस्य आहे? ह्या 2 आज्ञांवर सर्व काही अवलंबून आहे. किती आज्ञांवर? 2 आज्ञांवर सर्व काही अवलंबून आहे. कोणती आज्ञा? तो आपला देव याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर. हालेलुया. यास आपण ह्या 2 आज्ञा पाळणार आहेत. तुम्ही पाहणार आहे जे परमेश्वराने म्हटलं ना की मी तुझ्या डोक्यावरचं आकाश काय करीन? खुलं करीन. देवाचे आशीर्वाद काय होतात आपल्या जीवनामध्ये? मोकळे होऊन जातात. पण जर आपण ह्या आज्ञा जर पाळल्या नाही तर काय होऊन जातं माहिती आहे? आपल्या डोक्यावरचं जे आकाश आहे पितळेसारखं होऊन जातं.
किती देवाकडे मागा पण तुमची प्रार्थना वरच जात नाही. का? कारण तुम्ही क्षमाच करत नाही. हालेलुया, हालेलुया. ओके, अजून एक महत्वाची गोष्ट ना, मला माहितीये येशू ख्रिस्त असा बोलला, तुमची जर माझ्यावर प्रीती असली, सर्व बोला, तुमची जर माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. हालेलुया. तुम्हाला माहिती, जर आपण देवावर प्रेम केलं त्याचा परिणाम काय होतो? आपण त्याच्या आज्ञा पाळतो. हालेलुया, हालेलुया. आणि योहान 14 मध्ये काय म्हटलं? जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर माझा पिता तुमच्या जवळ येऊन वस्ती करील. काय करील? आणि येशू बोलला, मी पण येईल. येशू काय बोलला? मी आणि माझा पिता तुमच्या बरोबर येऊन काय करल? वस्ती करेल. पण पुन्हा बरोबर वस्ती करल जे त्याच्यावर प्रेम करतात. काय करतात? प्रेम करतात. प्रेम करण्याचा परिणाम काय होतो? प्रेम करण्याचा परिणाम काय होतो? देवावर जर प्रेम येतं, आपण काय करू? आपण जर त्याच्या आज्ञा पाळतोय का? नाही पाळलं पाहिजे बाबा, देवे पाळले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही बळजबरीने आज्ञा पाळतोय ना, तुम्ही 2 दिवस 3 दिवस आज्ञा पाळू. पण जर आपलं प्रेम आहे त्या देवावर, हालेलुया, आपलं काय त्या देवावर प्रेम आहे, तर आपण आनंदाने त्याच्या आज्ञा पाळतो. आपण बोलतो, देवा तुझी इच्छा काय मला सांग, मी तुला इच्छेप्रमाणे करेन. हालेलुया, हालेलुया. तर प्रियानो, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय करायचंय ना, आपण देवावर प्रेम करतो. देवावर प्रेम करण्याचा परिणाम काय होतो? आपण त्याच्या आज्ञा पाळतो. त्याच्या आज्ञा पाळण्याचा परिणाम काय होतो? तो येशू आणि पिता आपल्या बरोबर येऊन वस्ती करतो. आणि जर येशू आणि पिता जर आपल्या बरोबर वस्ती करत आहे, त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम आहे स्वर्गामध्ये राहणं. ही पृथ्वी स्वर्गासारखी बनून जाते. जिथे येशू आणि पिता येतो, त्या माणसाचं जीवन कसं बनून जातं? आता दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं, स्वर्ग काय? व्हॉट इज हेवन? सोन्याचे रस्ते, तिथे जीवनाचं झाडे, तिथे हे, तिथे ते, तिथं फुले जे गाणं गातात. ठीक आहे, हे सर्व आहे. तर सर्वात महत्वाचं काय? स्वर्गामध्ये कोण आहे? स्वर्गामध्ये आपला पिता आहे आणि आपला प्रभू येशू आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे. पण बायबल सांगतं प्रियांनो, ज्यावेळेस आपण त्या देवावर प्रीती करतो, ज्यावेळेस आपण त्याच्या आज्ञा पाळतो ना, योहान 14 मध्ये म्हटलं, मी आणि माझा पिता येऊन तुमच्या बरोबर वस्ती करू. हालेलुया. आपलं जीवन स्वर्गासारखं बनून जातं. आमेन. हालेलुया ना. पण या उलट ज्यावेळेस एक माणूस येशूवर प्रेम करत नाही, येशूवर जर प्रेम करत नाही, तर काय होणार आहे? तो काय करणार आहे? त्याच्या आज्ञा पाळणार नाही. आणि त्याच्या आज्ञा पाळणार नाही म्हणजे काय करणार? पाप करणार. पाप केल्यावर त्याच्याजवळ कोण येणार? मी नेहमी सांगतो ना, जिथं कचरा आहे तिथं माशा येतात. जिथं कचरा आहे तिथं कोण येतं? आणि जिथं पाप आहे तिथं कोण येतं? जिथं पाप आहे तिथं सैतान आपोआप येतो. त्याला बोलवायची गरजच नाही. हालेलुया. मग विचार करा, जर आपण येशूवर प्रेम करत नाही, आपण त्याच्या आज्ञा पाळत नाही, म्हणजे आपण पाप करतो, त्याचा परिणाम काय होतो? कोण येतं तिथं? सैतान येतो. आणि ज्यावेळेस सैतान येतो, सैतान कशासाठी येतो? बायबल सांगतं, चोर येतो, हा घात, हत्या आणि नाश करतो. Everything boils down to one thing.
प्रत्येक गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्ट शेवटी एकच कारण, एकच गोष्ट आहे. काय? तुम्ही देवावर प्रेम करताय का आणि त्याच्या आज्ञा पाळताय. हालेलुया. खरोखर 2 दिवसापासून देवाचा आत्मा मला हे वचन सांगण्यासाठी प्रेरित करतो. हालेलुया. खरोखर ही इतकं महत्वाचं आहे. इव्हन आदाम आणि हवा यांचं बघा, त्यांनी काय केलं. आता येशू काय बोलला, तुमची जर माझ्यावर प्रीती असली, वाचूया ते वचन. आता मी तसंच सांगत तुम्हाला. आणि योहान याचा 14 अध्याय आणि 23 आणि 24 वचन इथं बायबल सांगते, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. हालेलुया. तर 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. देवावर प्रीती करणं, त्याच्या आज्ञा पाळणं, त्या प्रीतीमुळं परिणाम काय? तो देव आपल्यामध्ये वस्ती करतो. आणि जर तो देव आपल्यामध्ये वस्ती करतो तर खरोखर प्रियांनो पुढची पायरी काय? हालेलुया. पुढची पायरी ही आहे. हालेलुया. काय? ही पुढची पायरी प्रियांनो ही ना आपले जीवन स्वर्गासारखं बनून जातं. आमेन. हालेलुया. पिता आणि येशू आपल्या बरोबर वस्ती करत आहे. काय होणार? तिथं स्वर्ग येणार. जिथं पिता आणि येशू आहे तिथं स्वर्ग आहे. तुमची इच्छा आहे का? हालेलुया. ना त्या स्वर्गामध्ये राहा. तुम्हाला माहिती आहे आदाम आणि हवा हे स्वर्गामध्ये राहत होते. एदेन बाग. एदेन या शब्दाचा अर्थ काय? सुख विलासाची जागा. कोणती जागा? सुख विलासाची जागा. हालेलुया. त्यांच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट कमी नव्हती. त्यांच्या जीवनामध्ये सर्व आशीर्वाद होते. हालेलुया. पण प्रियांनो, ज्या वेळेस ना आदाम आणि हवा यांनी देवावर प्रेम करणं सोडलं, सैतानाने त्यांना फळ दाखवलं. कशावर प्रेम केलं त्यांनी? फळावर. हे फळ खाण्यासाठी खूप सुंदर, ते फळ दिसण्यामध्ये खूप मनोहर होतं बायबल सांग. आणि त्या फळामुळे काय होणार होते? ते हुशार. आणि आज तीच अरे बॉस सैतान, एक लबाडी बोल, एक झूठ बोल, सब दुनिया तुझे मिल जाए. कुछ नहीं. एक सर्व जग करतोय, तू पण कर, काय होत नाही, है की नाही. आणि माणूस सैतानाच्या फसवणुकीमध्ये येतो. माणूस लबाडी करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, भांडण करतो, सर्व वाईट गोष्टी करतो, फळ खातो. आणि मग समजतं काय? समजतं की आता आपल्याला एदेन बागेमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आदाम आणि हवा यांना काय करण्यात आलं? त्यांनी देवावर प्रेम करणं काय केलं? बंद केलं. कारण देवावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. त्यांनी देवावर प्रेम केलं नाही, त्यांनी स्वतःवर प्रेम केलं. स्वतःच्या मनाप्रमाणे ते वागले. काय झालं? त्यांना एदेन बागेमधून बाहेर काढलं. त्याचा परिणाम आज तुम्ही बघतोय. आज जगामध्ये दुःख आहे, मरण आहे, आजार आहे, शाप आहे, गरिबी आहे, सर्व समस्या आहे, सर्व संकट आहे. हालेलुया. का? कारण त्यांनी देवाची आज्ञा पाळली. हालेलुया. पण प्रियांनो, जे देवावर प्रेम करतात, जे काय करतात? देवावर प्रेम करतात, त्याचा परिणाम काय होतो माहिती तुम्हाला? हालेलुया. त्याच्या आज्ञा आपण पाळतो. हालेलुया. इतकंच नाही, आपण त्याच्या आज्ञा पाळतो, पण प्रियांनो तो आपल्यामध्ये वस्ती करतो आणि स्वर्ग आपल्या जीवनामध्ये यायला लागतो. आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये यायला लागतो. एक शेवटचं वचन आपण वाचूया. आपण जर अनुवाद याचा 7 अध्याय, अनुवादचं पुस्तक याचा 7 अध्याय, अनुवादचं जे पुस्तक आहे प्रियांनो, जर तुम्ही बघितलं, हे अनुवादचं जे पूर्ण पुस्तक, ह्याची जी थीम आहे, ती थीम काय माहिती तुम्हाला? देवावर प्रीती करा.
एकच उद्देश, एकच गोष्ट वारंवार 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 या पुस्तकामध्ये लिहिली. काय? देवावर प्रीती करा. आणि ज्यावेळेस तुम्ही देवावर प्रीती कराल त्याचा परिणाम काय होईल? देव तुम्हाला अशा देशामध्ये घेऊन जाईल तिथे दूध आणि मध यांच्यामध्ये वाहतात. हालेलुया. शेवटचं वचन आपण वाचूया. अनुवाद याचा 7 अध्याय आणि 12 पासून ते आपण प्रियांनो 15 पर्यंत वचन वाचूया. तुम्ही हे नियम ऐकून मान्य केले व त्याप्रमाणे चाललात तर तुमचा देव परमेश्वर तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार पाळून तुमच्यावर दया करेल. तो तुमच्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील. जो देश तुला देण्याविषयी तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथ पाहिली होती त्या देशात तुझ्या पोटचे फळ आणि तुझ्या भूमीचा उपज म्हणजे धान्य, द्राक्षरस व तेल या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची व शेळ्या मेंढरांची वाढ या बाबतीत तुला बरकत देईल. तू सर्व राष्ट्रांपेक्षा अधिक आशीर्वादित होशील. तुझ्यातला किंवा तुझ्या पशुतला कोणी नर किंवा मादी वाद राहणार नाही. आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करेल. मिसर देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहेत त्यातली एकही तुला लागणार नाही, पण तुझ्या सर्व द्वेष्ट्यांना तो त्या लावी. हालेलुया. आपला आजचा संदेश आहे काय? सर्वात पहिली गोष्ट आपण आपल्याला देवाने या जगामध्ये ठेवले. कशासाठी ठेवले? काय करण्यासाठी ठेवले? उद्देश काय? खाण्यासाठी? कशासाठी ठेवले देवा? कशासाठी ठेवलं देवाने आपल्याला या जगामध्ये? का ठेवलं? बंगले बांधायचे, पैसा कमवायचा, खूप मोठं माणूस बनायचं, कलेक्टर बनायचं. कशासाठी ठेवलं? कशासाठी ठेवलं आपण? काय करायचं या जगामध्ये राहून? काय करायचं? त्याच्यावर प्रेम करायचं. हालेलुया. आजचा जो संदेश आहे ना खूप सिंपल आहे. माझे सर्व संदेश सिंपलच असतात, कधी कॉम्प्लिकेटेड नसतात. खूपच सिंपल, म्हणजे सिंपल गोष्टीमध्येच आशीर्वाद. सिंपल गोष्टी आहेत. हालेलुया. तर बायबल सांगतं की देवावर प्रेम करा. हा उद्देश, हा आपल्या जगण्याचा उद्देश आहे. पण जर आपण देवावर प्रेम करतो तर आपण हे कसं प्रगट करतो? ज्यावेळेस आपण त्याच्या आज्ञा पाळतो. हालेलुया. जर आपण त्याच्या आज्ञा पाळतो तर खरोखर आपण त्याच्यावर काय करत आहे? प्रेम करत आहे. आमेन. पण प्रियांनो, पुढे जर आपण वाचलं, बायबल काय सांगतं? देव म्हणतो ना, ज्यावेळेस आपण त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्या आज्ञा पाळतो, काय म्हटलं? तो देव तुझ्यावर प्रेम करील, तुला आशीर्वाद देईल, तुला बहुगुणित करील ना. पुढे आपण पाहतो पूर्ण लिस्ट आहे. तुझा भूमीचा उपज, धान्य, द्राक्षरस व तेल यांच्या बाबतीत आणि तुझ्या गुराढोरांची, शेळ्या मेंढरांची वाढ हिच्या बाबतीत तुला बरकत देईल. तुला काय देईल? बरकत देईल. सर्व बोला, बरकत देईल. बरकत देईल. कुणाला बरकत देईल? जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा. आमेन. या जगामध्ये सर्वात पहिलं स्थान कोणत्या माणसाचं नाहीये, पैशाचं नाहीये, जगातल्या कोणत्या वस्तूचं नाहीये, केवळ प्रभू येशूचं. हालेलुया. ज्यावेळेस आपण त्या देवावर प्रेम करतो, आपण काय करतो? त्याच्या आज्ञा पाळतो. आमेन. हालेलुया. आता बायबल पुढे सांगतं प्रियांनो की तो तुला बरकत देईल. इतकंच नाही, इथं काय म्हटलं? तुझ्यातला किंवा तुझ्या पशुतला कोणी नर किंवा मादी वांज राहणार. कोणच वांज राहणार नाही. परमेश्वर काय करेल? तुम्हाला फलद्रूप करेल, संतती देईल, आशीर्वादित करेल. हालेलुया. है ना?
पण वांज या शब्दाचा अर्थ फक्त इतकंच नाही की ज्यांना लेकरं नाहीत, पण आपण पाहतो वांज याचा अर्थ हा पण आहे की अपयशी म्हणून का. अनेक लोक खूप काम करतात, खूप मेहनत करतात, खूप घाम गाळतात, पण त्यांच्या हातामध्ये काहीच येत नाही, फक्त काटे आणि कुसळे. काय येतात? फक्त फळ येतच नाही, काटेच येतात. तर प्रियांनो, त्याचा हा अर्थ ज्यावेळेस आपण त्या देवावर प्रेम करतो, तो देव काय करेल? आपल्याला फलभूक करील. आमेन. पुढे काय म्हटलं बघा, सर्व प्रकारचे रोग दूर करील. किती? एक नाही, दोन नाही, तीन नाही, सर्व रोग देव दूर करेल. कोणताच रोग तुझ्या शरीरामध्ये येऊ देणार नाही. हालेलुया, हालेलुया. ना, आणि ते बायबल सांगते, मिस्र देशातल्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहे, त्यातली एकही तुला लागणार नाही. मिस्र देश म्हणजे जगामध्ये खूप वाईट वाईट रोग आहेत, पण एक पण रोग तुझ्या जवळ येऊ देणार नाही. तो देव जर तुझ्यामध्ये वस्ती करत आहे, कोण वस्ती करत आहे? येशू. रोगाला येऊ देणार नाही. हालेलुया. है ना. आणि मग इथं आपण पाहतो अशा रीतीने परमेश्वराने, इथं आपण पाहतो हे अनेक आशीर्वाद इथे लिहिलेले, पण हे सर्व आशीर्वाद ना, त्याचा मूळ काय, ते कुठून येणार आहेत? हे सर्व आशीर्वाद त्याच्यासाठी बायबल सांगते ना, या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचा ग्रंथ अवलंबून आहे. हालेलुया. जसं हा रुमाल इथं लटकलाय माझ्या हातामुळे, माझा हात आहे म्हणून रुमाल आहे, हात काढला. ह्या दोन आज्ञा आहे, इथं आपण आता वाचलं, कोणताच रोग येऊ देणार. हालेलुया. बरकत मी तुला दे. हालेलुया. तुझ्या जीवनामध्ये परमेश्वर काय बोलतो ना, की मी तुझ्या संततीला कुणाला वांज राहू देणार. हालेलुया. मी सर्व आशीर्वाद तुला दे, कोणता रोग तुझ्या जवळ येऊ देणार. पण हे सर्व आशीर्वाद कशावर अवलंबून आहेत? ह्याची पण, ह्या वचनाची पण स्टार्टिंग हीच होती, तू जर या आज्ञा पाळल्या तर हे सर्व आशीर्वाद मी तुला देईन. पण ह्या आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? प्रेम. देवावर प्रेम करा. हालेलुया, हालेलुया. तर बरोबर आपल्या जीवनाचा उद्देश काय की आपण देवावर प्रेम करा. आमेन. आणि त्याच्या आज्ञा. आमेन. ओके. तर यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया. आज आपण आपले दोन्ही हात उंच करा आणि आपले जीवन त्या परमेश्वराला समर्पित करा आणि त्या परमेश्वराला बोला, प्रभू आज माझ्या अंतःकरणामध्ये मी तुला प्रथम स्थान देतो. प्रभू आज मला समजलं की माझ्या जगण्याचा उद्देश काय आहे. मला समजलं या जगासाठी नव्हे, कोणत्या माणसासाठी नव्हे, जगातल्या गोष्टींसाठी नव्हे, पण प्रभू माझ्या जगण्याचा उद्देश तू आहेस. ओ बाबा बाबा रियांदाराबा रियांदोरोबो जोपो रियांदाराबा 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 ओ राबा खाराबा. प्रियांनो, जसं तुम्ही समर्पण करत येतो, परमेश्वर या क्षणी त्याचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मोकळे करत, आरोग्य तुमच्या जीवनामध्ये मुक्त करत आहे, आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मुक्त करत आहे, बरकत तुमच्या जीवनामध्ये मुक्त करत आहे. शाबा बाबा रियांदोरोबो जोपो रियांदाराबा ओ राबा बाबा रियांदोरेबे रियांदोरोबो जोपो रियांदाराबा रियांदोरेबे रियांदाराबा ओ राबा बाबा रियांदाराबा शियांदरेबे. तुझ्या सर्व बंधनं तू तोडलेस, सर्व शाप तू तोडलेस. तुझ्या आज तुझ्या लेकरांनी जसा निश्चय केलेला आहे तुला प्रथम स्थान देण्याचा, तुझ्यावर प्रेम करण्याचा, तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा, प्रभू आज प्रत्येकाला तुझ्या बरकतीने भरलंस, आशीर्वादाने भरलंस, फलद्रूप केलंस. प्रभू सर्व त्या व्याधी दूर केल्यास. ओ राबा बाबा रियांदाराबा
माझ्या प्रत्येकाला तू स्पर्श केलंस की धन्यवाद. मी तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान सर्व गौरव तुझ्या येशूच्या नावामध्ये. आमेन.